सुंदर गाव, स्वच्छ गाव, वलांडी गाव. रोज सकाळी या ध्वनीने वलांडीकरांची जाग होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वलांडीतील मोहरम निमित्त असलेल्या यात्रेने वलांडी ग्रामपंचायतने स्वच्छता मोहीम हाती घेतली. देशाचे पंतप्रधानांनी सुंदर देश स्वच्छ देश या उपक्रमाने संबंध देशात स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्रत्येक शासन प्रशासनाला आपल्या परिसरात स्वच्छ पर्यावरण सुंदर व निरोगी राखण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन सुंदर देश स्वच्छ देश अशा आशयाचं प्रत्येक ठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात आली. त्याच धर्तीवर देवणी तालुक्यातील वलांडी ग्रामपंचायतनेही गाव स्वच्छतेसाठी स्वच्छता गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ओला कचरा, सुका कचरा असा वेगवेगळा करून गावातील नागरिकांना आवाहन करत सकाळी 6 ते 11 पर्यंत गावातील घनकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गावात रोगराई पसरू नये, जनतेचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने व वलांडी हे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली असून आज दिनांक 29 जून 2025 रोजी वलांडीतील मोहरमातील बडे नालसाब व छोटे नालसाब, मौलाली, हुसेन बाशा, इमाम कासिम पीर परिसर, हनुमान मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर तर वलांडीच्या कवठाळा रोडच्या नालीपर्यंत अशा गावातील अनेक गल्लीतील व परिसरातील तुंबलेल्या नाल्या उपसून त्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ केले व गाव निरोगी राहण्यासाठी संपूर्ण गावात पाण्याच्या साठ्याचे खड्डे जागी मुरुम टाकून पाणी साठवण होऊ नये म्हणून व्यवस्था केल्याने डेंग्यू सारख्या उद्रेक होणाऱ्या रोगापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सदर स्वच्छता अभियान म्हणून ग्रामपंचायतने हाती घेतल्याने वलांडीतील जनता या ग्रामपंचायतीला जनतेच्या मूलभूत हक्काची जाण असलेली स्थानिक प्रशासन असं मानलं जात आहे. स्वच्छतेबरोबरच वलांडीतील जनतेला स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करावी व वेळोवेळी खंडित होत असलेली विद्युत प्रवाह यांना समज देऊन त्यांची समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करावी. त्याचबरोबर पावसाळ्यात गल्लोगल्ली रस्त्याची झालेली दुरावस्था त्यावर उपाययोजना करून लहान शैक्षणिक मुलांना, वयोवृद्ध महिलांना व पुरुषांना जाण्या येण्यासाठी होत असलेल्या त्रासाची काळजी घ्यावी अशी चर्चा ठिकठिकाणी बसलेल्या नागरिकात होत आहे. विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.